एक अतिशय धक्कादायक बातमी बघायची आहे। प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर आढळल्याचा दावा करण्यात आलाय। एका व्हायरल व्हिडिओतनं हा दावा करण्यात आला। त्यामुळे तिरुपतीच्या लाडवांनंतर सिद्धिविनायक मंदिराचा प्रसाद आता वादात सापडण्याची शक्यता आहे। शुद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। दरम्यान हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातील नसल्याचं मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर आढळल्याची बातमी पसरतीये। व्हायरल व्हिडिओतनं हा सगळा प्रकार समोर आलाय। मात्र हा प्रसाद सिद्धिविनायक मंदिरातला नसल्याचं मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर आढळल्याचं पाहायला मिळतं। एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यावरनं हा सवाल उपस्थित झालाय। मात्र मंदिर प्रशासनाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय। हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाचा नसल्याचं सिद्धिविनायक न्यासानं म्हटलंय। चौकशी केलीच पाहिजे। खिळसवाना काय फटके मारले पाहिजे। देवाचा प्रसाद आहे, पवित्र भावनेने ग्रहण केला जातो। कोणाची चूक असेल तर पण प्रकारची चौकशी करताना काही मुद्दाम तर कोणी केलं नाही ना, हे तपासावं लागेल। तो व्हिडिओ हा सिद्धिविनायक मंदिर जिथे लाडू बनतात तिथलाच आहे असं वाटतच नाही। त्याचं कारण असं आहे, एखाद्या उकिरड्यावरती तो फोटो काढावा तसा फोटो आहे। आमच्याकडे ज्या ठिकाणी लाडू बनतात तिथे अतिशय स्वच्छ अशी संपूर्ण जागा आहे। कागदाचा तुकडाही तिथे मिळणार नाही एवढी स्वच्छ जागा आहे। कवर दिसतंय किंवा जे पॉकेट्स दिसतंय ते सिद्धिविनायकाचं असल्यासारखं वाटतंय, पण लाखो लाडू हे रोज विकले जातात। त्यामुळे तो सिद्धिविनायक मंदिरातला लाडू बनतो त्या ठिकाणचा आहे हे काही खरं नाही।